आपण नारळी भात बनवणार आहोत. त्याकरता या वाटीने मी अर्ध्या वाटी नारळाचा किस घेतला आहे आणि तो बारीक करून घेतला आहे. त्याच वाटीने मी अर्धी वाटी आंबीमोर तांदूळ घेतला आहे. आंबीमोर तांदूळ छान असतो, त्याचा नारळी भात छान होतो. त्याकरता मी पावणा वाटी साखर घेतली आहे. काजू घेतले, बदाम घेतले, मनुके घेतले, दालचिनी आणि लवंग घेतली आहे थोडीशी. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 3 विलायची घेतली आहे. तूप घेतलं आहे आणि अर्धा लिटर दूध होतं, त्याला मी आटवून घेतलं आहे. हे अर्धी वाटी होतं आहे आणि अर्धी वाटी नारळाचा किस घेतला आहे. आता आपण प्रोसेस बघणार. आपण तांदूळ धुवून घेतले आहेत आंबेमोरचे. आता त्याला अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि थोडंसं मी मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे म्हणून. थोडंसं, जास्त नाही टाकायचं आहे कारण आपण गोड बनवणार आहोत म्हणून. आता आपल्या ह्या 5 मिनिटामध्ये तांदूळ कच्चे होतील. पुढची प्रोसेस पाहूया. आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत. आपली कढई तापली आहे. आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलंय. त्यानंतर आपण दालचिनी आणि लवंग टाकणार आहोत. त्यानंतर आपले मनुके होते, मनुके टाकून घेतले आपण. काजू पण, बदाम आणि काजू पण टाकून घेतले. खोबरं पण टाकून घेतो. त्याचप्रमाणे आपण थोडं तुपावर परतून घेत आहोत. 1 सेकंदभर नारळाचं किस. साखर टाकून घेतली. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ पण घालू शकता. वेलची पूड पण टाकून घेतली. आता आपण थोडंसं 1 चिमट एवढीच मी हळद घालत आहे. तुम्हाला नको असेल नाही घातलं तरी चालेल. मी 1 चिमट घातली आहे. आता आपण दूध आटवून घेतलंय मी. अर्धा वाटी आहे ते पण टाकून घेणार आहोत. गॅस बारीक करायचा आहे हे सगळं परतत असताना. आणि आपला अर्धा वाटी तांदूळ होतं, 1 वाटी मी पाणी घालून हा भात थोडा कच्चा झालेला आहे. तो भात त्याच्यात परतणार आहे आणि बारीक गॅस करून ठेवणार आहे. आपण हा तुम्ही केशरचं दूध पण घालू शकता. ह्याला आपण 5 ते 5 मिनिटं बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहोत. आपण 7-8 मिनिटे भात झाकून ठेवला होता एकदम स्लो गॅसवरती. खूप सुंदर झालेला आहे नारळी भात. सुगंध तर खूप सुंदर येत आहे. आपण सर्व करून घेणार आहोत. अशा पद्धतीने करून बघा. नारळी भात सर्व केलेला आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. नारळी भात